नमस्कार. आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपे, झटपट आणि खायला खूपच स्वादिष्ट असे नारळाचे लाडू. लाडू मऊ, स्वादिष्ट आणि नारळाच्या छान सुगंधाने भरलेले होतात. रक्षाबंधन सण समारंभ किंवा घरच्या घरी अगदी गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली की ही रेसिपी नक्की करून पहा. या लाडूंना लागणारे साहित्य अगदी साधं आहे आणि ते बनवायलाही फार वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटाच्या आत तुमचे हे नारळाचे स्वादिष्ट लाडू रेडी होतात. चला तर मग वेळ न घालवता पाहूया नारळाच्या लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर मग वेळ न घालवता चालू करूया आपण आपल्या आजच्या या स्वादिष्ट रक्षाबंधन स्पेशल रेसिपीला. आजची आपली रेसिपी आहे नारळाचे लाडू. सगळ्यात आधी तुम्हाला एका पॅनमध्ये एक मोठा चम्मच तूप गरम करून घ्यायचं आहे. एक मोठा चम्मच घी मी इथे घेतलेला आहे. तर घी जे आहे ते आपलं व्यवस्थित तापल्याच्या नंतर यात मी एक मोठा कप डेसिकेटेड कोकोनटची पावडर टाकलेली आहे. ही कोकोनटची पावडर जी आहे, नारळाची पावडर, तुम्हाला कोणत्याही सुपर मार्केटमध्ये किंवा किराणाच्या स्टोअरमध्ये सुद्धा इझिली अवेलेबल होते. तर आता 1 मिनिटापर्यंत परतून आपल्याला यामध्ये अर्धा कप एवढं दूध टाकायचं आहे. दूध जे आहे ते रूम टेम्परेचरवरचं तुमचं असलं पाहिजे. आता दूध टाकल्याच्या नंतर नारळ आणि दूध जे आहे ते आपल्याला 1 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे साहित्य ॲड करायचे आहेत. इथे मी चिमूटभर इलायची पावडर म्हणजेच वेलची पावडर जी आहे ती ॲड केलेली आहे. आता वेलची पावडरमुळे या नारळाच्या लाडूंना छान चव येते. आता 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे छान परतायचं आहे हे मिश्रण आणि त्यानंतर मी ते एक मोठा चम्मच भरून दुधाची पावडर टाकलेली आहे. दुधाची पावडर ऑप्शनल आहे, पण जर टाकली तुम्ही तर त्याच्याने टेस्ट आपल्या लाडूंना खूप छान येते. आता 1 मिनिटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गोडव्यासाठी मी इथे कंडेन्स मिल्क जे आहे ते टाकलेलं आहे. तर एक मोठा चम्मच एवढं कंडेन्स मिल्क मी इथे टाकलेलं आहे. कंडेन्स मिल्कमुळे छान टेस्ट येते. तुमच्याकडे जर कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही साखर किंवा गुळाची पावडरचा सुद्धा वापर करू शकता. आता 1 मिनिटापर्यंत परतून तुम्हाला गॅस बंद करून हे मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मिश्रण थोडंसं हातावरती घेऊन त्याचा एक गोळा रेडी करायचा आहे. असा लाडवाचा शेप जे आहे ते तुम्हाला द्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता छान आपला हा नारळाचा लाडू जो आहे तो रेडी झालेला आहे. सगळे लाडू मी असेच रेडी करून घेणार आहे. वरती तुम्ही बदाम पिस्त्याचे काप ठेवू शकता. मी इथे पिस्ता घातलेला आहे. तर आता आपले हे लाडू जे आहेत ते रेडी झालेले आहेत. अगदी खायला एकदमच स्वादिष्ट लागतात हे लाडू. रक्षाबंधन सणसुद्धा जवळच आलेला आहे, तर त्या सणासाठी तुम्ही हे लाडू नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.